नमस्कार, मी प्रियांका जगताप. न्यूज 18 लोकलच्या माध्यमातून आज आपण अभिनेता मकरंद पाध्ये यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. ज्या संवादामध्ये आज आपण त्यांच्या अभिनय क्षेत्राचा थ्रूआउट ओव्हरऑल पूर्णपणे हा प्रवास जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सर, तुमचं न्यूज 18 लोकल मध्ये स्वागत. आणि सर, तुम्हाला विचारायचं आहे की घरामध्ये एक तुमचं हसतमुख एक व्यक्तिमत्व हे आहे, आणि हे व्यक्तिमत्व असतानाही अभिनय क्षेत्राकडे तुमचा कल हा कशा पद्धतीत झाला आणि तुमचा अगदी एकंदरीत हा जीवन प्रवास अभिनय क्षेत्राचा कशा पद्धतीत आहे? मला आवड निर्माण व्हायचं कारण असं होतं की आमच्या शाळेमध्ये ना जादूचे प्रयोग झाले आणि तो ज्या पद्धतीने करत होता आणि त्याचे हे बघून मला वाटलं की आपल्याला पण जादूगीत असं कधी करायला पाहिजे. त्यानंतर ना लगेच गाण्यांचा कार्यक्रम ती पहिलीच असेल, गाण्यांचा कार्यक्रम किंवा छोटीशी नाटुकली असं बालनाट्यावर झालं म्हणजे हे आपल्याला पण यायला पाहिजे. मला तिथे जायचं, मला तिथे जायचं. प्रयोग वगैरे अशा पद्धतीच्या त्या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना तशा हळूहळू त्या नाटकांच्या स्पर्धा, हळूहळू त्या एकांकिका स्पर्धा वगैरे शाळेतला ते करता करता मी या क्षेत्राकडे पण आधी ती जी आठवण आहे माझी ती त्या शाळेतल्या प्रयोगाची, जादूचे प्रयोग, त्या बालनाट्य, आणि ते बघताना असं जाणवलं की असे काहीतरी अद्भुत आहे, असे काहीतरी आपल्याला पण करता आलं. ती आवड निर्माण झाली. लहानपणापासून मी खरं तर भाग्यवान आहे की मी काशीनाथ घाणेकर, सुगंधाबाई, सचिन पिळगावकर लहानपणी त्यांच्या घरी गेलेलो आहे. ते त्यांना खूप असं जवळून पाहिलेलं आहे मी. चंद्रकांत मांढरे, सूर्यकांत मांढरे, अरुण सरनाईक, दत्ता भट, वडिलांचे मित्र, ओळखीचे त्यांचे. पण तरी त्यांच्या डोक्यात कसं होतं की हा या क्षेत्रात गेला तर कदाचित बिघडू शकेल, हे डोक्यात काही केलं. आणि ते मुळात मरीन इंजिनियर होते, त्यांना फोटोग्राफीची आवड होती, म्हणून त्यांचे सगळे त्या फोटोग्राफी. आणि तुम्ही पण म्हणाल तुम्ही जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये स्टुडंट होता, म्हणजे तुमचं पण अगदी आर्टशी रिलेटेड संबंध तेव्हा होता. मला कॉलेज संपल्यानंतर कमर्शियल नाटकासाठी आमच्या सिनियर मित्रांनी मला विचारलं की तू कशी का काम. म्हटलं करीन, माझा अल्टिमेट एम तर तोच आहे. त्यांनी मला सुधीर भटांचं प्रोडक्शन करायला त्यांना भेटायला सांगितलं. मी गेलो, भेटलो, मोठीशी मावशी ते शोधत होते. आता अर्थात मी त्यापूर्वी शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना तुळतूर म्हणजे पुरुषोत्तम बेर्डेचं नाटक आहे, त्याला मी साईड एक्झामला बसायचो, मी साईड एक्झामला वाजवायला बसायचो. त्यामुळे हे सगळे कलाकार माझ्या ओळखीचे होते. त्यांच्याही तसं ओळखीचं होतं की हा वाजवायला आपल्याकडे असतो. तर त्यांच्या मदतीला मी जायचो. कुठल्या त्यांच्या विजय चव्हाणच्या मोफतलाल मिलच्या मिलसाठी त्याच्या ज्या कॉम्पिटिशन्स व्हायच्या, मग त्याला तिकडे मदतीला जायची. प्रशांत नामलेंना मदत करायला जायची, किंवा प्रदीप पटवर्धन, किंवा अशा अनेक जणांना मी मदतीला जायचो की हा मशीनला आपल्याला चुकून एवढी सुद्धा चूक चालत नाही. कारण कसं आहे की प्रेक्षक समोर बघत असतात. सिरियलला किंवा चित्रपटात कसं होतं की कट इथून आपण दुसरं घेऊ शकतो, पण नाटकात नाही. हे तिथे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. कसं थांबायचं, कुठे पॉज कुठे घ्यायचं, टाळ्या आल्या तर कसं थांबायचं, या सगळ्या गोष्टी क्रमशैली या पाळाव्या लागतात. त्या मला तिथे शिकायला मिळाल्या. हिंदू हृदय सम्राट वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचं तुम्ही जे कॅरेक्टर प्ले केलेलं आहे, की आता सेकंड पार्ट मध्ये तुम्ही कशा पद्धतीत त्यांना कशा पद्धतीत रिप्रेझेंट होणार आहात? यावेळेला सुद्धा, पण यावेळेला एक गोष्ट अशी होती की यावेळेला बाजूला अनेक माणसं नव्हती माझ्या. हा एकाच सीनला प्रेस रिपोर्टर्स होते असं होतं. त्यावेळेला कसं मीना ते होत्या किंवा आणखीन काही कॅरेक्टर्स वगैरे होते. यावेळेला फक्त मी आणि प्रसाद होतो, दोघं जण असायचं. किंवा नसेल तर एकटाच असं असायचं. तर ते फार असं वेगळं हे झालं की आता काय म्हणजे हे सीन पण आता दोघंच जण होतं. आता आमचं बॉन्डिंग खूप छान होतं. तसंही खूप चांगला मित्र आहे माझा. आणि प्रश्नच नाही, प्रवीणची तर काय कॅप्टन तशी त्यांची खरी कमाल आहे. मी खरं सांगू ना तर मी आत्ता असं मागच्या वेळेला पण असो आणि आत्ता मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे यांचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी माझं कास्टिंग केलं. आणि कास्टिंग डिरेक्टर शंतनू भाके यांनी पण मत त्याचं त्यांना माझं नाव सुचवलं की असं जाऊ शकतं. आणि त्यात त्यांचं पण मुलं चालत आहे. आणि त्यांच्यामुळे मी आज तिथे या काय म्हणते हे नाव मला मिळालं. आणि आताच्या याच्यामध्ये कसं झालं की या ह्याच्यामध्ये नुसतंच बाळासाहेबांचं नाही तर त्याच्याबरोबर इतरांचे पण इतर जी सगळे कॅरेक्टर्स होते त्या काळात त्यांच्याबरोबर जे होते किंवा त्यानंतर दिघे साहेबांबरोबर जे होते त्या सगळ्यांच्या भूमिका तितक्याच
प्रकृतीने दिसणारे आहेत, जाणवणारे आहेत किंवा ठसठशीत आहेत त्या बघण्यासारखे आहेत. धन्यवाद सर. म्हणजे साधारणतः न्यूज 18 लोकलच्या माध्यमातून आम्हाला थेट तुमच्याशी संवाद साधता आला. खूप खूप धन्यवाद न्यूज 18 चॅनल्सचे